हॅलो गाईज, तर मी आलो होतो अमृतसरला. तर आता घडीत वाजले होते 6. तर तुम्ही बघू शकता अमृतसरचा माहोल कसा आहे. तर 6 वाजताच्या. तर मला माहीत नव्हता इथून गुरुद्वाराला कसं जातात म्हणून. तर मला एक आजोबाने सांगितलं होतं इथे बस वगैरे लागते, फ्री ऑफ कॉस्ट, इथे काही पैसे नाही लागत. तर मला इथे बस भेटली. तर मी इथे बसवून गेलो गुरुद्वाराकरता. तर आमची बस चालू झाली आणि लगेच मी अर्ध्या तासात गुरुद्वाराजवळ पोहोचलो. तर गुरुद्वारा जिथे एंटर केलो म्हणजे तर तुम्ही इथला नजारा बघू शकता किती छान आहे म्हणून. असं वाटत होता की मी कुठे फॉरेनमध्ये वगैरे आलो म्हणून. इथे तुम्ही बघू शकता किती सारे लोक आहेत. आता घडीत वाजले होते 7. तुम्ही बघा किती छान डेकोरेट केलं आहे, फ्लावर वगैरे सिस्टमॅटिक सर्व. अजून इथले शॉप वगैरे सर्व चालूच होते. तर मी इथे विचारलो लोकांना इथे कसं वगैरे आहे म्हणून. तर इथला नाईट व्ह्यू खूप छान आहे म्हणतात. रात्रीला खूप छान दिसतं म्हणतात. स्वर्ण टेम्पल, गोल्डन टेम्पल म्हणजे. ते इथले CM आहेत मानसिंग, आम आदमी पार्टीचे. तर तुम्ही बघितलं असेल त्यांनी किती छान छान केलं म्हणून इथलं. ते इथे लेडीज वगैरेसाठी खूप छान छान सामान भेटतात. तर मी थोडा समोर गेलो. ते इथे पक्ष्यांचा खूप मोठा झुंड होता. बघा दिल्लीमध्ये पण इतके पक्षी नसतील जितके इथे दिसले. मला बघून सरी पराले पण नाही ते. मग मी आणखी समोर गेलो. तुम्ही बघू शकता किती छान छान आहेत शॉप वगैरे. आणि इथले स्टॅच्यू पण इतकं छान म्हणून रिअलिस्टिक. मग आम्ही जवळच पोहोचलो होतो गुरुद्वाराच्या. मला तर वाटलं तर हाच गुरुद्वारा म्हणून दिसत आहे जो, पण तो नव्हता गुरुद्वारात. तुम्हाला दाखवते कशा दिसते म्हणून. तर चला माझ्यासोबत. तर का वाटते तुम्हाला हा आहे गुरुद्वारा? हा नाही आहे. मग हा होता गुरुद्वाराचा एंटर पॉईंट. तर आम्ही सर्व सरळ गेलो. तिथे काम चालू होता गुरुद्वाराचा. तुम्ही बघू शकता किती छान दिसतं इथला आणि किती पब्लिक आहे. अजून इथे हा राहण्याकरता इथे एक लॉज बनवता. 500 रुपये पर कॅन्डिडेट म्हणून. पर कॅन्डिडेट नाही, फॅमिली 500 रुपयात. अजून हा होता गुरुद्वारा, स्वर्ण टेम्पल, गोल्डन टेम्पल. तर मी डायरेक्ट गेलो आधी आपले शूज ठेवायला, कारण की इथे शूज घालून जाऊ नाही शकत. तर मी पहिले शूज हाऊसमध्ये गेलो. तर हा होता शूज हाऊस. शूज ठेवून सरी आधी गोल्डन टेम्पलच्या मेन गेटमध्ये आलो. तर मी हा गेटच्या समोर आलो. तर तुम्हाला इथे हा रेड कलरचा बकेट दिसत आहे. ते इथे डोक्याला बांधा करता एक पगडी देतात. त्याला घालून आतमध्ये जायचं पडते. बिना पगडीनं कोणी जाऊ नाही शकत. तर हा यांचा नियम आहे. तुम्ही बघू शकत असणार सर्वांच्या डोक्यावर काही ना काही बांधलाच आहे. लेडीज राहे या मुलं राहे या जेंट्स राहे, कोणीच म्हणजे. तर इथली मला एक चीज आवडली. इथे जसं एंटर करतात तर इथे पाणी होता पाय धुवायला एंटर करायच्या आधी. तर इथे मला एक जण थांबवला. तर इथे कॅमेरा घेऊन सरी जाणं वगैरे मना होता. तर ते आपण मी जसं तसं कॅमेरा नेला. त्यासमोर मी नाही दाखवलं की डिलीट केलं वगैरे व्हिडिओ वगैरे. मी रिसेट करून सरी वापस हे व्हिडिओ आणलं. खूप कठीण आहे इथे व्हिडिओ वगैरे काढणं. तर तुम्हाला जितकी व्हिडिओ पाहायला भेटेल तर प्लीज बघून सरी थोडा सपोर्ट कराल. तर असा होता गोल्डन टेम्पलची स्टार्टिंग. तुम्ही बघू शकता इतकं छान दिसत आहे गोल्डन टेम्पल. आता दुरून आहे. तर आता अजून मला जायचं जवळ. तर इथे खूप सारी जागा आहेत. बघू शकता तुम्ही इथे किती लोक आहेत बसले.
ते असं वाटत आहे की इथे खूप पब्लिक आहे म्हणून खूप शोर वगैरे आहे. तर जर मी इथे होतो जेव्हा तर इतकी शांती वाटत होती का सांगू तुम्हाला. इतकी शांत जागा मला वाटली नाही. म्हणजे व्यक्ती आहे तो मोबाईल चेक करत आहे की व्हिडिओ वगैरे काढला का वगैरे. इथे फक्त फोटो काढायला अलाव आहे, व्हिडिओ वगैरे काढू नाही शकत. तर मी जसं तसं व्हिडिओ काढत आहे. मला भीती पण वाटत होती कुणी मोबाईल वगैरे पकडला की मला पकडला तर मारतील तर नाही, कारण की माझ्यासमोर 1-2 मुलाला मारलं पण होतं. तर मी इथे गुरुद्वाराजवळ आलो, म्हणजे गोल्डन टेम्पलच्या. तर तुम्ही बघू शकता किती भीड आहे म्हणून. तिथे बाजूला हे गाणे वगैरे पण चालू होते, म्हणजे कॉन्सर्टसारखं नाही होते. कोणी जण गाणे म्हणत होते. तर आता फ्रंट इथून जायचं होतं मला. तुम्ही बघू शकता इथलं गाणं ऐका. तर कसं वाटलं तुम्हाला गाणं. तर इथे जो पण लोक होते सर्व वाहेगुरु जे नारे लावत होते. सगळ्याला काही ना काही पाहिजे म्हणून इथे आले होते. म्हणजे मला पण पाहिजे, मी पण आलो होतो कशासाठीच. तर मी पण इथे आलो, अजून लाईनमध्ये लागलो. तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन आहे. तर मी 9 वाजता लाईनमध्ये लागलो होतो. अजून इथे पोहोचता किती वेळ लागतो तुम्ही बघा. अजून पब्लिक इथे तुम्ही बघू शकता. अजून इथला फॅन इतका मोठा होता, हेलिकॉप्टरचे पंखे जसे राहतात तसे. अजून इथे पोहोचत बघू शकता तुम्ही, इथे 11:15 वाजले मला. अजून इथे मग आतमध्ये कधी मला पकडला तर इथे मला मार खाण्याची बारी येणार मला माहीत पण होता. तर मी आपल्या रिस्कमध्ये हे व्हिडिओ बनवत होतो, पण तुम्हाला दाखवायचा पण होता कसा आहे गोल्डन टेम्पल म्हणून. तर बघा तुम्ही कसा आहे तो गोल्डन टेम्पल. सर्वच गोल्डचं आहे, फक्त इथे डेकोरेशनमध्ये जे केलं आहे यूज ते गोल्डचं नाही. फॅनसुद्धा गोल्डचे आहे, तुम्ही बघू शकता. ते आजूबाजूला जितका पण आहे पूर्ण गोल्डचे आहे. बघा लॅम्प पण पूर्ण गोल्डचे आहे. मी ते रिस्ट्रिक्शन पण लिहिला होता, तुम्ही बघू शकता की इथे मोबाईल वगैरे घेऊन जरी यूज करणं मना आहे. मला भीतीच वाटत होती की मला पकडतील वगैरे काही. तर मी खूप जवळ आलो होतो गोल्डन टेम्पलच्या. अजून एंटर करून जरी मला व्हिडिओ काढता येते का नाही आता माहीत नाही. अजून इथे आतमध्ये मोबाईल वगैरे दाखवणं वगैरे म्हणजे खूप रिस्की राहणार. आता मी कसा काढते, आता कशी व्हिडिओ येते आता माहीत नाही. तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला जशी व्हिडिओ भेटते आता तुम्ही बघा. आता तर मला बघता 11:30 वाजून गेले ते. तर मग मी टॉप फ्लोअरमध्ये आलो. तुम्ही बघू शकता इथे किती गोल्ड आहे. अजून लोक जे आहेत तिथे चढले आहेत ते पूर्ण साफ करत आहेत. हे रेग्युलर बेसमध्ये साफ करतात, म्हणजे पूर्ण गोल्ड वगैरे शायनिंग वगैरे याच्या पाहिजे म्हणून. इथे काही जंग वगैरे लागायचं नाही पाहिजे म्हणून वगैरे काही. उतरलो मी खाली.
ते एवढाच होतं, जास्त काही होता नाही. तुम्ही बघू शकता इथे साफ करतात. तर आता बाहेर जाण्याचा रूट. जितका पण व्हिडिओ काढू शकत होतो तेवढा काढलं मी. खूप रिस्कवाला होता. आता मोबाईल पण पकडता येत नव्हतं, त्या पण मी ट्राय केलं. इथे जितके पण मुलं वगैरे होते पंजाबी वगैरे, ते रेकॉर्डिंग करायला मनाच करत होते. तर मग मी बाहेर निघालो. तेव्हा पण मी रिस्क घेऊन सरी रेकॉर्डिंग केलं. तर तुम्ही कमेंट करून मला सांगाल की कसं वाटलं तुम्हाला हे व्हिडिओ, कसा वाटला गोल्डन टेम्पल. मी तर आपली विश घेऊन सरी आलो होतो, माझी हिमू करता. तर तुम्ही कमेंट करून सांगाल की कशी होती व्हिडिओ वगैरे. अजून प्लीज तुम्ही पण प्रार्थना करा माझी विश पूर्ण होऊन जाईल. तर हा होतो मी पगडी घालून. आणखी तुम्ही कमेंट करून सांगाल मी कसा दिसत आहे म्हणून. तर प्लीज फॉलो करा, कमेंट करा, आणखी लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.